नमस्कार मित्रांनो, सध्या छोट्या पडद्यावर मन धागा धागा जोडते नवा ही मालिका प्रचंड गाजताना दिसत आहे। दरम्यान या मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी सुकदा या नव्या पात्राची एंट्री झाली आहे। त्यामुळे सुकदा ही नेमका कोण आहे आणि तिची खरी लाईफ कशी आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, सुकदा ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुखने साकारली आहे। मयुरीने तिच्या करिअरची सुरुवात 2011 साली केली होती आणि पुढे खुलता कळी खुलेना या मालिकेतून ती प्रसिद्धी झोतात आली। तसेच मयुरीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील धुळे येथील आहे। मयुरीचे गाव धुळे आहे। मित्रांनो, मयुरीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर तिने 2016 साली मराठी टीव्ही अभिनेता आशुतोष भाकरे सोबत लग्न केले होते। मयुरी आणि आशुतोष यांचे प्रेमविवाह होते। मात्र सर्व काही व्यवस्थित चालू असताना मयुरीचा नवरा अचानकपणे डिप्रेशनमध्ये गेला आणि तो डिप्रेशनचा शिकार झाला। पुढे 2020 साली त्याने नैराश्यात येऊन गळफास घेत आत्महत्या केली। मयुरीच्या नवऱ्याने आत्महत्या केली तेव्हा ती फक्त 27 वर्षाची होती, तर तिचा नवरा 31 वर्षाचा होता। नवऱ्याच्या निधनानंतर मयुरी ही पूर्णपणे खचून गेली होती। मात्र हे मोठं दुःख सावरत ती पुन्हा उभी राहिली आणि आज ती आपल्याला मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळत आहे। तर मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तुम्ही पाहता का? कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।